आणि आता बातमी आहे चेंगराचेंगरीची। स्टेट बँकेत महिलांची चेंगराचेंगरी झालेली आहे आणि ही घटना नंदुरबारच्या धडगाव या ठिकाणी घडलेली आहे। ई-केवायसी साठी महिलांची सकाळपासून या ठिकाणी गर्दी बघायला मिळाली। या चेंगराचेंगरीमध्ये 2 महिला बेशुद्ध पडल्या। दोन्ही महिलांना अस्वस्थ वाटत होतं, त्यामुळे रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आलं। 2 किलोमीटर पर्यंत महिलांची लांबच लांब रांग लागलेली होती आणि या ठिकाणी हे चित्र नेमकं काय आपण घडलं ते आपण बघतोय। दुसरीकडे महिला आणि पुरुषांची वेगळी रांग असल्यानं अनेक महिलांची छेड काढल्याचा देखील प्रकार झाला, मात्र अद्याप कुठल्याही महिलेने तक्रार दाखल केलेली नाहीये। सात वाजेपासून उभे आहेत। चक्कर कसं काय आलं तुम्हाला? कुठच्याही महिलेचे पैसे डायरेक्ट अकाउंटला जमा करून घेणं आणि ते अकाउंट ॲक्टिवेट करणं याच्यावर देखील कायदेशीर कारवाई करू असं सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे। आणि कुठच्याही परिस्थितीमध्ये महिलांवर अन्याय होणार नाही ही दक्षता बँकेने घेतलीच पाहिजे। बँक जर याच्यामध्ये काही बँका, मी सगळ्याच बँका म्हणत नाही, काही बँका जर याच्यामध्ये हलगर्जीपणा करत असतील तर त्यांना कारवाईला सामोरं जावं लागेल। महिलांना एका ठिकाणी बोलवून त्यांना कुठली सुरक्षा द्यायची नाही, त्यांना कुठल्या सवलती द्यायच्या नाही, चेंगराचेंगरी होते। परंतु या सरकारला याच्याशी काही घेणं देणं नाही। त्यांना फक्त असं वाटतंय की लाडक्या योजनेअंतर्गत पैसे वाटले की महिला भरभरून मतं देतील, परंतु आज प्रश्न सुरक्षिततेचा आहे आणि म्हणून या सरकारला जी सत्ता जाण्याची भीती वाटते, या भीतीपोटी हे सगळं घडतंय असं आमचं मत आहे।